नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय पर्यावरणशास्त्र. तर आपण पाठीमागील तासाला जैवविविधता हा घटक हे प्रकरण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये जैवविविधतेच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. जैवविविधतेचं वर्गीकरण बघितलेलं आहे. जैवविविधतेचं महत्त्व बघितलेलं आहे. आणि त्यानंतर जागतिक जैवविविधता ही संकल्पना पण बघितलेली आहे. म्हणजे जगामध्ये असणारी जी जैवविविधता आहे त्याचा विचार आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये वृक्ष, शैवाल, कवक, बॅक्टेरिया, विषाणू, सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे मासे, जलस्थलवासी प्राणी, कीटक, मृदुकायवाची प्राणी, व्रतकृमी, प्रोटोजुआ, इतर असे वेगवेगळी जैवविविधता ही आकडेवारीसह पाहिलेली आहे. आजच्या तासाला आपण जैवविविधतेसाठी अनुकूल क्षेत्रे किंवा जैवविविधतेच्या संवेदनशील जागा किंवा क्षेत्रे हा घटक आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, भारताचा विचार जर आपण केला तर जैवविविधतेसाठी अनुकूल क्षेत्रे ही आपण पाहणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं संवेदनशील ज्या जागा आहे जैवविविधतेच्या ह्याही समजून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून तिथे असणाऱ्या जैवविविधतेचं आपल्याला संवर्धन करणं गरजेचं आहे, जेणेकरून ती जैवविविधता टिकून राहील आणि भविष्य काळामध्ये ही जैवविविधता निश्चितच वाढण्यासाठी आणि या जैवविविधतेचा पर्यावरणावर होणारा अनुकूल परिणाम किंवा पर्यावरणातील ही जी काही विविधता आहे, जैवविविधता आहे, ही जी काही जैवविविधता स्वरूपात असणारी जी काही संपत्ती आहे ही आपणाला कशी टिकवून ठेवता येईल हे सुद्धा याच्यातून लक्षात येण्यासाठी मदत होईल. पाहूया आपण जैवविविधतेसाठी अनुकूल क्षेत्रे किंवा जैवविविधतेच्या संवेदनशील जागा कोणकोणत्या आहेत ते बघा. ज्या क्षेत्रात विविध सजीवांच्या जाती प्रजाती संख्या विपुल असून त्या सजीवांच्या जाती प्रजातींना मानवी क्रियामुळे धोका पोचण्याचा संभव आहे त्या क्षेत्राला जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपण अशा जैवविविधतेचा ऱ्हास करत आहोत. जे अतिचराई असेल किंवा जमीन जास्तीत जास्त ओलिताखाली मशागतीखाली आणणं, झाडांची कत्तल असेल किंवा इतर पशुपक्षी प्राणी यांचे अधिवास आपण नष्ट करत आहोत. जमिनीचा जो सुपीक थर आहे तो सुद्धा आपण किंवा उपजाऊ जमीन आपण ही बांधकामासाठी वापरतो आहोत. म्हणजे अशा अनेक कारणामुळं या ठिकाणी जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. म्हणजे अशी जी काही क्षेत्रे आहेत ज्या ठिकाणी जैवविविधतेचा ऱ्हास होत चाललेला आहे त्यालाच संवेदनशील जैवविविधतेची क्षेत्रे असं म्हटलेलं आहे. जगात अशा एकूण 18 जागा संवेदनशील जागा आहेत. त्यापैकी भारतात पश्चिम घाट व पूर्व हिमालय क्षेत्र ही 2 जैवविविधतेची संवेदनशील क्षेत्रे आहेत. जगातील 18 संवेदनशील क्षेत्रामध्ये एकूण 49,955 स्थानिक वनस्पतींच्या जाती प्रजाती आढळतात. याशिवाय प्राण्यांच्याही विविध जाती प्रजाती आढळून येतात. जे जगामध्ये एकूण आपल्या माहिती असतं की 18 अशा जागा आहेत किंवा अशी क्षेत्र आहेत की जी संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत आणि त्या ठिकाणी 49,955 अशा विविध वनस्पतींच्या जाती प्रजाती आपल्याला आढळून येतात. तर आपण या ठिकाणी भारतातील जैवविविधतेची क्षेत्रे किंवा जैवविविधतेच्या बाबतीत संवेदनशील क्षेत्रे ही पाहणार आहोत. तर पहिला घटक आहे याच्यामध्ये पूर्व हिमालय क्षेत्र. म्हणजे हिमालयाचा जर आपण विचार केला किंवा हिमालयाच्या पूर्व भागाचा तर त्या ठिकाणी जैवविविधतेचं संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. कारण त्या ठिकाणी असणाऱ्या वनसंपदा असेल किंवा पशुसंपत्ती असेल तर त्याचा ऱ्हास वरवर होत चाललेला आहे. म्हणून हे क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये नेपाळ, भूतान आणि भारतातील उत्तरेकडील राज्यांचा काही भाग अंतर्भूत आहे.
हे क्षेत्र कर्कवृत्ताच्या उत्तरेला आहे. या क्षेत्रात वनस्पतीच्या जवळजवळ 9,000 प्रजाती आढळून येतात. भारतीय पूर्व हिमालय क्षेत्रात यापैकी 5,800 वनस्पतींच्या जाती प्रजाती आढळून येतात. रंगीबेरंगी फुले येणाऱ्या वनस्पतींची सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. सुमारे 55 फुले येणाऱ्या दुर्मिळ वनस्पती या प्रदेशामध्ये आढळून येतात. या क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या जी महत्त्वाची पिके आहेत ती सुद्धा आपल्याला आढळून येतात. जसं भात आहे, केळी आहे, लिंबू, अद्रक, मिरची, ताग, ऊस ही पिके दिसून येतात. या क्षेत्रात 63% सस्तन प्राण्याच्या जाती व 60% पेक्षाही जास्त भारतीय पक्ष्यांच्या जाती आढळतात. वनस्पती, कवक, कीटक, सस्तन प्राणी आणि पक्ष्यांनी युक्त असे हे क्षेत्र आहे. एकंदरीत वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे पशुपक्षी, वेगवेगळे कीटक, सस्तन प्राणी अशा वेगवेगळ्या विविधतेचा समावेश या पूर्व हिमालय क्षेत्रामध्ये आहे. म्हणून या पूर्व हिमालय क्षेत्रातील जैवविविधतेचं आपण संरक्षण करणं गरजेचं आहे. कारण हे क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरं जे संवेदनशील क्षेत्र आहे ते म्हणजे पश्चिम घाट. तर भारतातील हे एक जैवभौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात जवळजवळ 315 जातींचे पृष्ठवंशीय प्राणी आढळतात. अनेक भूजलचर प्राणीसुद्धा या क्षेत्रातील परिसंस्थेमध्ये आढळून येतात. तसंच सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही या ठिकाणी जास्त दिसून येते. पश्चिम घाटामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती व वृक्षांच्याही वनस्पती आपल्याला आढळून येतात. उडणारी खार, निलगिरी, लंगूर, मलबार, ग्रे हॉर्नबिल असे दुर्मिळ प्राणी या पश्चिम घाटामध्ये आपल्याला आढळून येतात. सुमारे 1,500 एवढ्या दुर्मिळ वनस्पती या पश्चिम घाटामध्ये आपल्याला आढळून येतात किंवा असं या वनस्पती अभ्यासकांचं किंवा या अभ्यासकांचं मत आहे. त्यानंतर तिसरं संवेदनशील क्षेत्र तर अशी 2 संवेदनशील क्षेत्र भारतामध्ये आढळून येतात. पहिलं म्हणजे हिमालयामध्ये किंवा हिमालयाचा पूर्व भागाचा समावेश आहे आणि त्यानंतर पश्चिम घाट या अशा 2 क्षेत्रामध्ये आपणाला वेगवेगळे पशु, पक्षी, प्राणी यांच्या वेगवेगळ्या जाती प्रजाती आढळून येतात. म्हणून या क्षेत्राचं संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचा घटक बघूया तो म्हणजे जैविक विविधतेवरील संकटे तसंच अधिवासाचा ऱ्हास, वन्यजीवांची शिकार, मानव व वन्यजीवन संघर्ष. तर मित्रांनो, या ठिकाणी सजीव ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये राहतात किंवा वास्तव्य करतात त्या सजीवांचा अधिवास असं आपणाला म्हणता येईल. आणि ह्या अधिवासाचाच ऱ्हास सध्या होत चाललेला आहे. पशुपक्षी जे आहेत त्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. म्हणजे काय, आपण जंगलं या ठिकाणी तोडत चाललेलो आहोत. त्यांच्यासाठी ठराविक जे कुरण ठेवलेलं आहे, चराव क्षेत्र ठेवलेलं आहे, अधिवासाचं क्षेत्र जे संरक्षित करून ठेवलेलं होतं, तर ते क्षेत्र वरवर कमी होत चाललेलं आहे. म्हणजेच या पशुपक्ष्यांचा, प्राण्यांचा, नैसर्गिक साधन संपत्तीचा अधिवास हा निश्चितच कमी होत चाललेला आहे. म्हणून याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. नैसर्गिक कारणांनी, मानवी क्रियामुळे सुद्धा या अधिवासांचा ऱ्हास होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. ही जी काही कारणं आहेत अधिवासांचा ऱ्हास होण्याची, ती कारणं आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. तर पहिलं वर्गीकरण आहे कारणाचं ते म्हणजे नैसर्गिक कारणे. तर आपल्याला माहिती आहे नैसर्गिक आपत्ती येतात मोठमोठ्या, त्याच्यामध्ये काय होतात तर ह्या वन्य पशु पक्ष्यांचे किंवा या जैवविविधतेचे जे काही जैवविविधतेचा ऱ्हास होण्यासाठी त्या ठिकाणी हे नैसर्गिक घटक कारणीभूत ठरतात. ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल महापूर आहे, अतिवृष्टी आहे, ज्वालामुखी आहे, भूकंप आहे किंवा दुष्काळ आहे, तसंच तीव्र उन्हाळा असेल किंवा आगी लागणं, जशा वेगवेगळ्या नैसर्गिक कारणामुळं हे अधिवास कमी होत आहेत किंवा या अधिवासांचा ऱ्हास होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. भूकंप आणि ज्वालामुखीची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. भूकंपामुळं सुद्धा काय होतं तर मोठमोठ्या झाडांची संख्या कमी होते. ज्वालामुखीमुळे सुद्धा
वनसंपदा नष्ट होते. तसंच पशुपक्षी प्राणी हे सुद्धा मेलेले दिसून येतात किंवा त्यांच्या वाढीवरती, त्यांच्या प्रजननावरती, त्यांच्या अधिवासावरती या ठिकाणी दुष्परिणाम झालेले दिसून येतात. तसं अतिवृष्टीसुद्धा या जैवविविधतेचा अधिवास कमी करण्यासाठी कारणीभूत घटक ठरतो. कारण अतिवृष्टीमुळं काय होतं, तरी जंगलं नामशेष होतात, झाडं-झुडपं वाहून जातात. तसं मृदा असेल ही सुद्धा वाहून जाते. म्हणजे अतिपर्जन्य हा सुद्धा घटक याच्यासाठी कारणीभूत आहे. त्याच पद्धतीनं म्हणजे अतिवृष्टीमुळं पक्ष्यांची घरटीसुद्धा उंच झाडावरून कोलमडून पडतात किंवा जमिनीमध्ये घरे करून राहणारे जे काही पशुपक्षी प्राणी असतील तर यांची घरंसुद्धा काय होतात, नष्ट होतात आणि त्यांचे अधिवास संपुष्टात येतात. त्याच पद्धतीनं महापूर असेल त्यामुळे सुद्धा नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा ही जैवविविधता ऱ्हास पावताना दिसून येते. म्हणजेच महापुरामुळं काय होतं, तर नद्यांची पात्रही दुथडी भरून वाहू लागतात. त्यामुळं कडने किंवा त्या थडीला म्हणा किंवा नदीच्या काठावरती अशी जी काही काळी माती आहे ती सुद्धा वाहून जाते. नदीच्या काठावर जे अधिवास करणारे पशुपक्षी प्राणी असतील तर त्यांचे सुद्धा अधिवास नष्ट होतात. ते सुद्धा पशुपक्षी प्राणी हे मेलेले आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीनं तीव्र उन्हामुळं किंवा कडक उन्हाळा असेल याच्यामुळे सुद्धा हे अधिवास संपुष्टात आलेले दिसून येतात. कारण झाडं वाळतात. त्याच पद्धतीनं गवतं जी आहेत ती सुद्धा वाळलेली दिसून येतात. तसंच मातीमध्ये सुद्धा तीव्र उन्हामुळं अधिवास करून असणारे जे काही सूक्ष्म जीवजंतू असतील किंवा काही प्राणी असतील जमिनीमध्ये राहणारे, तर अशा प्राण्यांच्या वाढीवर, त्यांच्या प्रजननावर किंवा त्यांच्या अधिवासावरती वाईट परिणाम झालेले दिसून येतात. तर अशी ही अधिवास नष्ट होण्याची नैसर्गिक कारणे आपल्याला सांगता येतात. त्यानंतर दुसरा जो घटक आहे किंवा म्हणूया आपण त्याला, ती म्हणजे मानवी क्रिया किंवा मानवी कारण असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. तेच पहिलं कारण या ठिकाणी असं म्हणता येईल की मानवी कारणापैकी ते म्हणजे वाढती लोकसंख्या. जे वरवर लोकसंख्या वाढत आहे, या वाढत्या लोकसंख्येच्या ज्या काय गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य म्हणूया किंवा शिक्षण म्हणूया, म्हणजे अशा गरजा भागवण्यासाठी या नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होताना दिसून येतो किंवा या साधनसंपत्तीचे जे अधिवास आहे ते नष्ट होताना, कमी होताना आपणाला दिसून येतात. म्हणजेच तलाव असेल, नद्या असतील, सरोवरे असतील किंवा तळ्याकाठची जी काही जमीन आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलं जात आहे आणि निश्चितच हे नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा या साधनसंपत्तीचे अधिवास किंवा संरक्षित म्हणून जे काही जागा, क्षेत्रे ठेवलेली आहेत त्याच्यावरती गदा येते असं आपणाला म्हणता येईल. त्यानंतर मानवी क्रियापैकी पुढचं दुसरं कारण आपणाला सांगता येईल ते म्हणजे स्थलांतरित शेती. जिच्या स्थलांतरित शेतीमुळं काय झालेलं आहे, तर जंगलाचा नाश झालेला दिसून येतो. सजीवांची जी काय राहण्याची ठिकाणं आहेत किंवा त्यांचा जो अधिवास आहे तो सुद्धा नष्ट झालेला दिसून येतो. म्हणून स्थलांतरित शेती हे पशुपक्षी प्राण्यांचे अधिवास कमी होण्याचं एक महत्त्वाचं कारण किंवा मानवी क्रियापैकी एक महत्त्वाची क्रिया आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं मोठमोठी धरणं बांधणं, आपल्याला माहिती आहे पाण्याची गरज आहे, लोकसंख्या बरोबर वाढत आहे, शेतीसाठी पाणी लागतं. तसंच या वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी किंवा जी काही शहरं फुगत आहेत सध्या, या फुगणाऱ्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. मग ही पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी धरणं बांधावी लागतात किंवा धरणं बांधली जातात. आणि धरणं बांधायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी असणारी जी काही काळी माती आहे ती बाजूला काढून टाकली जाते, भराव बांधले जातात. त्याच पद्धतीनं मोठमोठे खडक असतील ते उकरले जातात. तिथं असणारी जी काही झाडं आहेत, वनसंपदा आहे, पशुपक्षी आहे, तर यांच्यावरती सुद्धा काय ते गदा येते किंवा त्यांचे अधिवास नष्ट होतात. म्हणून धरण बांधणी किंवा धरणं उभारणी हे सुद्धा एक मानवी क्रियापैकी महत्त्वाची क्रिया आहे की जी या सजीवांचे अधिवास कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्याच पद्धतीनं जमीन म्हणूया आपण, म्हणजे पडीक जी जमीन आहे त्या ठिकाणी सुद्धा काय असतं, तर वेगवेगळे पशुपक्षी प्राणी यांचे अधिवास असतात.
तर वरवर आपण काय करत आहे, औद्योगिकरणामध्ये वाढ होत चाललेली आहे. पडीक जमीन आपण लागवडीखाली आणतो आहेत. म्हणजे याच्यामुळं निश्चितच त्या पडीक जमिनीवर असणारे जे काही पशुपक्ष्यांचे अधिवास आहेत, त्यांची जी राहण्याची ठिकाणं आहेत ती उद्ध्वस्त होत आहेत. त्यांच्यावरती गदा येत आहे किंवा हे अधिवास त्यांचे नष्ट होत आहेत. म्हणून आपणाला मानवी क्रियापैकी ही एक महत्त्वाची क्रिया जी या पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट करण्यासाठी कारणीभूत आहेत असं म्हणता येईल. त्यानंतर इंधन म्हणूया आपण. जे इंधन हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण ह्या सजीवांचे अवशेष म्हणूया आपण किंवा अधिवास कमी करण्यासाठी महत्त्वाचं कारण आहे हे. कारण इंधनासाठी किंवा जळणासाठी लाकडाचा उपयोग करावा लागतो. त्याच्यासाठी मोठमोठ्या जंगलांची कटाई केली जाते. त्याच पद्धतीनं कोळसा लागतो. हा कोळसासुद्धा या वनस्पतीपासून तयार केला जातो. त्याच पद्धतीनं वेगवेगळी जी इंधनं आहेत ती भूगर्भातून काढली जातात. म्हणजेच जे अधिवास आहेत भूगर्भामध्ये असणारे किंवा भूपृष्ठामध्ये असणारे, त्या वनराईमध्ये असणारे पशुपक्ष्यांचे अधिवास, त्यांची राहण्याची ठिकाणं ही नष्ट होत आहेत. त्याच पद्धतीनं खाणकाम या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. जे खाणकामामुळं सुद्धा हे अधिवास कमी झालेले दिसून येतात. कारण जिथं खाणी असतात किंवा जिथं इंधनाच्या खाणी असू द्या किंवा दगडी कोळसा असू द्या किंवा सोनं असू द्या, म्हणजे अशा नैसर्गिक घटकांच्या खाणी या ठिकाणी शोधण्याच्या कार्यामध्ये किंवा प्रक्रियेमध्ये काय झालेलं आहे तर हे अधिवास नष्ट झालेले दिसून येतात. आणि ज्या ठिकाणी अशी नैसर्गिक साधनसंपत्ती आढळते मग तिथं व्यापक प्रमाणावर त्या खाणी मोठ्या प्रमाणावर खोदल्या जातात आणि आणखीन तिथल्या अधिवासावरती, पशुपक्ष्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरती निश्चितच गदा येते, त्यांचे अधिवास नष्ट होतात. म्हणून हे कारण आपणाला सांगता येईल. त्याच पद्धतीनं औद्योगिक प्रदूषण म्हणूया आपण किंवा तणनाशक, कीटकनाशकांचा अतिवापर म्हणजे हे सुद्धा एक महत्त्वाचं मानवी क्रियापैकी अधिवास अधिवास नष्ट करणारी एक महत्त्वाची क्रिया आहे. म्हणजेच हल्ली आपण जर पाहिलं तर वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक शेती केली जाते. रासायनिक कीटकनाशके असतील, रासायनिक तणनाशके असतील किंवा रासायनिक रोगनाशके असतील, म्हणजे असे जे घटक आहेत त्याच्यामुळं काय होत आहे तर पर्यावरणाचं प्रदूषण होत आहे. जे वेगवेगळ्या प्रकारची प्रदूषणं वाढत आहेत. जलप्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल किंवा भूप्रदूषण असेल आणि या प्रदूषणाचा एकूण परिणाम हा सजीवांच्या, पशुपक्ष्यांच्या अधिवासावरती झालेला दिसून येतो. जिथं मोठ्या प्रमाणावर रासायनिक शेती केली जाते तिथं हे पशुपक्षी प्राणी तग धरून राहत नाहीत. किंवा जिथं मोठ्या प्रमाणावर रासायनिक घटक जमिनीमध्ये टाकले जातात, वापरले जातात, भूसुधारक असतील, रासायनिक खतं असतील किंवा जमिनीमध्ये वापरायची कीटकनाशके, बुरशीनाशके असतील, म्हणजे याचा अतिरेकी वापर वाढल्यामुळे जमिनी नापीक होत आहेत. जमिनीमध्ये रासायनिक घटकांचा संचय होत आहे आणि त्याच्यामुळं तेथील पशुपक्ष्यांच्या अधिवासावरती निश्चितच विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. आणि त्याच किंवा अशाच रासायनिक घटकामुळं भूपृष्ठावर असणारं किंवा भूगर्भामध्ये असणारे पाणीसुद्धा निश्चितच दूषित होताना दिसून येतं आणि निश्चितच अधिवासावरती या किंवा पशुपक्ष्यांच्या, प्राण्यांच्या अधिवासावरती दुष्परिणाम होतात. हे अधिवास नष्ट होत आहेत असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीनं अणुचाचण्या हेही कारण आपणाला सांगता येईल. आपल्याला माहिती आहे म्हणजे क्षेपणास्त्रामध्ये प्रत्येक राष्ट्र हे अग्रेसर आहे. हे प्रत्येक राष्ट्र आपल्या किंवा स्वतःच्या राष्ट्राची ही अणुविद्युत ऊर्जा असेल, अणुशक्ती असेल किंवा अशा क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये प्रत्येक राष्ट्र हे आघाडीवर आहे. आणि ह्या ज्या चाचण्या घेतल्या जातात त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. या चाचण्या घेताना होणारे आवाज, या चाचण्या घेताना होणारं जमीन भूप्रदूषण, या चाचण्या घेताना होणारं वायू प्रदूषण, या चाचण्या घेताना होणारं एकंदरीत मानवी
म्हणूया आपण, किंवा इतर पशुपक्ष्यांच्या अधिवासावरती होणारे विपरीत परिणाम, म्हणजे ही कारणं आपल्याला मानवनिर्मित आहेत किंवा मानवी क्रियाशी निगडीत आहेत असं म्हणता येईल. त्याच पद्धतीनं लष्करी तळ उभारणे असं म्हटलेलं आहे. जे बरेच वेळा लष्करी हेतूसाठी लष्करी तळं उभारली जातात. निश्चितच या लष्करी तळावरती होणाऱ्या कवायती, तिथं होणारी जी काही प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळं सुद्धा या नैसर्गिक अधिवास कमी झालेले दिसून येतात. तेथील जमीन असेल, हवा असेल, पाणी असेल, तेथील पशुपक्षी असतील, तर यांच्यावरती निश्चितच गदा येते असं म्हणता येईल. त्याच पद्धतीनं तेल गळती म्हणूया आपण, जी समुद्रामध्ये, मोठमोठ्या महासागरामध्ये जे जे काही तेलांच्या विहिरी असतात, तर त्याच्यातून तेल काढताना, ते तेल शुद्धीकरण करताना निश्चितच त्या तेलाची गळती होते आणि त्याच्यामुळं सुद्धा काय होतं, तर ते तेलाचा थर त्या पाण्यामध्ये तयार होतो. पाणी दूषित होतं आणि पाण्यामध्ये असणारे जे काही जलचरांचे अधिवास आहेत ते नष्ट होतात. जलचर मृत्यू पावतात. म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक साधनसंपत्ती त्या ठिकाणी ऱ्हास पावते. त्याच पद्धतीनं या तेलामुळं किंवा या तेल गळतीमुळं आगीसुद्धा लागण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं निश्चितच आगी लागल्यामुळं हवेचं प्रदूषण होतं. तेथील पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट होतात. उदाहरणच जर आपण घेतलं तर जंगलाला जर आग लागली तर त्याच्यामध्ये राहणारे जे काही पशुपक्षी आहे त्यांची अंडी म्हणूया, त्यांची जी काही घरटी आहे त्यांचे अधिवास नष्ट होतात. एकूण प्रतिकूल वातावरण त्यांच्या राहण्यासाठी तिथं तयार होतं. म्हणून असे पशुपक्षी प्राणी काय होतात, तर नष्ट होतात, कारण त्यांच्या अधिवासच संपुष्टात येतात. म्हणून या ठिकाणी त्यांच्या अधिवासावरती, राहणीमानावरती, दिनचर्येवरती वाईट परिणाम झालेले दिसून येतात. त्यानंतर जैविक विविधता संरक्षणाच्या पद्धती आपण मित्रांनो पुढील तासाला पाहूया. तर अशा पद्धतीने आज आपण जैवविविधतेसाठी अनुकूल क्षेत्रे किंवा जैवविविधतेची संवेदनशील क्षेत्रे, जे आपण भारताचा जर विचार केला तर 2 क्षेत्र पाहिलेली आहेत आपण, जसं पूर्व हिमालय क्षेत्र आणि पश्चिम घाट. या दोन्ही ठिकाणी असणारी जैवविविधता आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच पद्धतीनं जैवविविधतेवर येणारी जी काही संकट आहे, त्यांच्या अधिवासाचा जो ऱ्हास आहे, तसंच वन्यजीवांची शिकार, मानव व वन्य जीवन संघर्ष, तर याच्यामध्ये आपण ह्या जैवविविधतेचा ऱ्हास होण्याची नैसर्गिक कारणं बघितलेली आहेत आणि मानवी क्रिया किंवा मानवी कारणंही या ठिकाणी पाहिलेली आहेत. तर राहिलेला घटक आपण पुढील तासाला पाहू.